नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. गेले 2 दिवस मी जंतर मंतर वरून तुम्हाला भेटतोय. इथली जी खरी बातमी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि तुम्ही बघितलं गोदी मीडियापेक्षा वेगळी बातमी इथे आहे, कारण प्रचंड गर्दी झाली आहे. आजची गर्दी तर अभूतपूर्व आहे. लोकांची, तरुणांची गर्दी अभूतपूर्व आहे आणि पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. तुम्हाला मी सांगतोय, पोलीस काय करतील काय सांगता येत नाही. पोलिसांच्या हातामध्ये बॅटन्स आहेत, पोलिसांच्या हातामध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या आहेत, गन्स आहेत, लाठ्या आहेत. त्यामुळे पोलीस कधीही ऍक्शन घेतील अशी शक्यता आहे. पण या इकडे न घाबरता महाराष्ट्रातले लोक खूप आलेले आहेत. आता मी महाराष्ट्रातल्या काही तरुणांशी बोलणार आहे. प्रत्येकजण स्वतःचं नाव सांगेल, कुठून आलं ते सांगेल आणि मग आपलं मत मांडेल. मी सुरू करतोय, मी तुमच्यापासून सुरू करतो. तुम्ही कुठले आणि काय आणि नाव काय ते सांगा. सर्वप्रथम साहेब, माझं नाव सम्राट अशोक सोनवणे आहे. मी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचा आहे. मागच्या 1 महिन्यापासून, म्हणजे आज मला 1 महिना होतोय दिल्लीमध्ये आलेलो आहे. पहिल्या दिवसापासून, आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मी इथे आहे आणि आंदोलनामध्ये वाटेल त्या ज्या काही गोष्टी मला कसं झोपता येईल या आंदोलनामध्ये तुम्ही प्रयत्न करतोय आणि इथे स्वयंसेवक म्हणून मी काम बघतोय. तुम्ही पहिल्यापासून अभिजित बरोबर आहात, अभिजित दिपके बरोबर? हो, पहिल्या दिवसा म्हणजे 6 तारखेचा जो दिल्लीमध्ये पहिला आंदोलन झालं होतं दिल्लीतलं, तर त्या आंदोलनापासून मी जुडलेलो आहे. त्यानंतर पुण्यामध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, जयपूरमध्ये झालं आणि काही ठिकाणी वेळेअभावी जाता नाही आलं, परंतु तिथेही जाण्याची माझी इच्छा होती. त्यानंतर मी दिल्लीला आलो. पण का जोडला गेला तुम्ही या आंदोलनात? एक कुठेतरी शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्या विरोधात कुठेतरी वाटतं की यार, मनाला असं वाटतं मनापासून की हे कुठेतरी चुकीचं होतंय आणि याच्यात आपण पुरस्कृत न राहता आपण कुठेतरी हे थांबवण्याच्या याच्यामध्ये असलं पाहिजे. तर म्हणून मला वाटतं ते एक जंगलाची जी गोष्ट आहे की जंगलामध्ये एक चिमणी किंवा ती मुंगी ती आग विझवण्याच्या याच्यामध्ये असतात, तसंच मलाही वाटतं की मी कुठेतरी चिमणी म्हणून या एक मुंगी म्हणून ही आग कुठेतरी लागलेली देशामध्ये ही कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न होईल, म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून मी माझा वेळ याच्यात देतोय. अनेक तरुणांच्या मनामध्ये ही भावना असावी. आपल्या बरोबर एक तरुण मुलगी पण आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती रॅपर आहे, म्हणजे आजच्या युगाची प्रतिनिधी आहे. तू तुझं नाव सांग आणि तुझं इंस्टाग्रामवर जे अकाउंट आहे ते काय म्हणून ओळखलं जातं सांग, आणि रॅप तू का करतेस आणि इथे का आलीस? माझं नाव मधुरा यशवंत घाणे आहे आणि मला माहीजी या नावाने ओळखलं जातं. माहीजी जी. तर मी एक रॅपर आहे. मोस्टली सोशल कॉन्शियस टॉपिक्स वरती लिहित असते, पॉलिटिकल विषयांवरती लिहित असते आणि मी इथे आज आली आहे. इतके दिवस मला यायला जमलं नाही, पण आज मला वाटलं की माझंही कुठे ना कुठे योगदान असलं पाहिजे. हा तरुणाईचा जो संघर्ष आहे ह्या संवेदनहीन सरकार विरुद्ध, त्यासाठी मीही कुठेतरी माझा खारीचा वाटा असला पाहिजे. त्यामुळे आज मी इथं उपस्थित. खारीचा वाटा तुझा आहेस, तू आली आहेस यावरून दिसतंय. आता हे रॅप मध्ये सांग, तू का आली आहेस इथे? रॅप काहीतरी आम्हाला पाहिजे, तुझ्याकडून ऐकायचंय. तू रॅपर आहेस. ओके. गलतियां करते फिर सुधारने का ढोंग करते, पहले ये जख्म करते फिर ऊपर से नमक मलते. बेटी बचाओ का नाटक, बेटी पर अत्याचार, रेपिस्ट को मिलते टिकट, मंत्री बनाती सरकार. जब इनके काम पर सवाल पूछे पत्रकार, सेप्टिक टैंक में मार कर फेंकते हैं दलाल. इनके लापरवाही पर कॉमिक उठाए सवाल, लगती इनको मिर्ची पूरे देश में होता बवाल. गरीब को गरीब रखने की इनकी है स्ट्रैटेजी, भटकाते धर्म समाज ऊंच नीच के मुद्दे फ्री. अभी भी राशन के लिए लगाते लाइन लोग और मरीज मरता रोज अस्पताल के बाहर ही. कल की ही वार्ता थी, वार्ता में क्या छपा था फर्जी वोटों का पर्दाफाश और सरकार का नफा था. बिक चुका आयोग, बिकाऊ मीडिया, बिकाऊ हर वो इंसान जो खुद कीचड़ में फंसा. ये छुपाने में माहिर, हर चोरी का इल्जाम, फिर जीएसटी से चुराए या चुराए खुले आम. पेट्रोल का बढ़ता दाम, स्टूडेंट्स का लड़ना आम. भ्रष्टाचारी बलात्कारियों को मिलती बेल, ढोंगी बाबा ते भटकाते देश को और हम बनते गुलाम, और हम बनते गुलाम. वा वा वा. तुझे हे रॅप नरेंद्र मोदी, अमित शहा ऐकतील अशी माझी अपेक्षा आहे. निदान त्यांचे कान उघडतील. आता आपण यांच्याकडे येऊया. तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात? सर, माझं नाव निलेश आहे. मी तसं पुण्यामध्ये नोकरी करतोय. तसं मी प्रॉपर यवतमाळचा आहे. तसं मी बंजारा समाजातून येतो आहे. तर बंजारा समाजाला तसं की खूप कमी लेखलं जातं आणि त्यांना असं ओळखलं जातं की खूप बिचडे आहे वगैरे, कमी लोक शिकतात वगैरे. तर मी एक सांगतोय की आम्ही बी तरुण शिक्षित आहोत, आम्ही बी चांगल्या पोस्टला काम करतोय. पण आज तरुणांचा जो हा मेळावा बघताना मी एवढा खुश झालोय, कारण की आज पण युवक जिंदा आहे, आज दिसतोय. कारण की जेव्हा जेव्हा अत्याचार होतात
तेव्हा एक अवतार घेतात, तसंच हे सगळ्या युवकांनी आज अवतार घेतलेला आहे आणि सरकारला खरंच 20 तारखेला झुकवण्याचं काम करते. मी थोडस बंजारा समाजातून पण बोलू शकतो. बंजारा समाजाचा इथे काय प्रश्न नाही, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ना. म्हणजे बंजारा विद्यार्थी त्यामध्ये येतात. आपण बंजारा समाजाची वेगळी चर्चा करू. ही माझ्या बरोबर आता एक तरुण मुलगी आलेली आहे. तरुण मुलगी ती काय म्हणते जरा ऐकूया. ती विद्यार्थी दिसते. तुझं नाव काय? देखिए, मेरा ये मानना है कि आर्टिकल 21 संविधान का कहता है कि हमारे पास डिग्निफाइड लाइफ जीने का हक होना चाहिए। अब जब नीट लीक हुआ तब 12 विद्यार्थियों ने सुसाइड कर लिया, तो कैसी डिग्निफाइड लाइफ। दूसरी बात, जब सोनम वांगचुक जी ने लद्दाख स्टेटहुड की डिमांड की थी तब उन्हें एनएसए के तहत गिरफ्तार कर दिया। चलिए मैं टॉपिक पे आती हूँ। इंडियन एक्सप्रेस में नीति आयोग की एक स्टैटिस्टिक्स थी कि हर दिन 25 स्कूल बंद होते हैं। तो मैं यही बस सरकार से प्रश्न करना चाहती हूँ कि आप लोगों को बस नेशनल इनकम से फर्क पड़ता है और ह्यूमन डेवलपमेंट पे तो फर्क ही नहीं पड़ता है। मेरे पेरेंट्स मुझे प्राइवेट स्कूल में भेजते हैं। ऐसा क्यों? क्योंकि प्राइवेट स्कूल में फीस दो महंगी है लेकिन क्वालिटी अच्छी है। आप गवर्नमेंट स्कूल्स देख लीजिए, एक साल में 94,000 स्कूल्स बंद हुए हैं। तो क्या म्हणजे एकूण शिक्षण व्यवस्था सुधारायला पाहिजे खालपासून वरपर्यंत, हे तिचं म्हणणं आहे. तुम्ही एक मिनिट ये महाराष्ट्र के लोगों का चालू है. आप महाराष्ट्र से हैं? नहीं, एक मिनट रुकिए ना. अरे बराबर है, अरे मंजूर है मुझे. 163 लगाया है, गलत है हम मानते हैं. हाँ, ठीक आहे. हे आता कोल्हापूरहून आलेले आहेत. नाव सांगा तुमचं. माझं नाव सरोज शेख आहे आणि मी राहणारा कोल्हापूर महाराष्ट्र असून गेल्या 4 दिवस झालं मी आंदोलनात सामील झालो आहे. या आंदोलनात सामील व्हायचं फक्त एकच कारण असं आहे की आपले जे एज्युकेशन सिस्टम आहे त्यासाठी मी इथं जुडलेला आहे. तसा बघायला गेला तर माझा काही संबंध नाही आहे या, ना मी स्टुडंट आहे, पण माझी एक छोटीशी मुलगी आहे जी आत्ता 5 वर्षे झाले आणि त्याचे येणारं एज्युकेशनसाठी जर आत्ता मी पाऊल नाही उचललं तर पुढे बाकीचे जे काही विद्यार्थ्यांसाठी होत आहे ते कदाचित माझ्या मुलीशी पण होऊ शकतं. दाट शक्यता आहे. होऊ देणार नाही ही गोष्ट, मी तिची काळजी घेईन, पण आपल्या एज्युकेशन सिस्टमनं पण तिची काळजी घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. सरकारने काळजी घ्यायला पाहिजे. हे पालक आहेत, पालक म्हणून बोलतायत. तुम्ही सुद्धा आलाय महाराष्ट्रात. सर, माझं नाव संदीप किसनराव वानकडे आहे आणि मी अकोला महाराष्ट्रामधून आलो, अकोला जिल्ह्यामध्ये. तुम्ही इथे व्हॉलेंटियर आहात. येस, 26 तारखेपासून मी इथे व्हॉलंटियर म्हणून काम करत आहे सिक्युरिटीमध्ये. बोला ना, का आलात तुम्ही इकडे व्हॉलेंटियर का झाला? जो अभिजित दिपके यांनी जो मुद्दा उचलला, त्यांनी बोला. अभिजित दिपके यांनी जो मुद्दा उचलला तो खूप महत्वाचा मला वाटला आणि त्याच्यावर सरकारने विचार करायला पाहिजे होता, पण केला नाही. तर धर्मेंद्र प्रधानजीचा राजीनामा जर मिळाला तर जबाबदेही जी आहे ती निश्चित होईल. तुम्ही व्हॉलेंटियर म्हणून कोणतेही काम करता? कोणतेही काम करतो. तसं माझं सिक्युरिटीमध्ये जास्तीत जास्त काम असते. सिक्युरिटीमध्ये? येस, सिक्युरिटीमध्ये असते. स्टेज सिक्युरिटी, पर्सनल सिक्युरिटी किंवा VIP गेस्ट आले तर त्यांची सिक्युरिटी, या सगळ्या याच्यामध्ये माझं काम असते. याच्या व्यतिरिक्तही कुठे ड्युटी दिली तर मी कंटिन्यू करतो. ठीक आहे. हा महाराष्ट्राचा आवाज आहे. आणखीन खूप लोक आहेत. एक महत्वाचा विषय सांगायचा की जे कोल्हापूरहून आमचे मित्र आलेले आहेत. मागच्या काळामध्ये पोलिसांनी शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे काही बुक्स होते तर ते फेकले होते. आणि म्हणजे अपमान झाला महापुरुषांचा. तर कुठेतरी खंत आहे की महाराष्ट्रातील काही आपले लोक जे आहेत ते फक्त राजकारणासाठी महापुरुषांचा वापर करतात. पण ती खंत यांनाही व्यक्त झाली म्हणून यांनी जवळजवळ 100 ते 150 पुस्तकं यांनी आणलीत आणि इथल्या पोलिसांना वाटली. छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे दिल्लीलाही कळायला पाहिजे, कारण की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं यांनी आणलेत आणि ते पुस्तकं ते आज इथे वाटत आहेत. एक मुस्लिम व्यक्ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा आहे हे मला सांगायचं. आपण मुस्लिम व्यक्ती असं बोलायचं नाही. मुस्लिम व्यक्ती, मुस्लिम समाज हा मराठी समाजाचाच भाग आहे. नक्कीच. आणि भारतीय समाजाचा भाग आहे. नक्कीच. त्यामुळे हे शिवाजी महाराजांचा आदर करतायत, हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख सुद्धा मुसलमान होता. चांगली गोष्ट आहे. तुम्ही तलवारीने लढत नाही, आज काळ बदललाय, पण पुस्तकाने लढताय, ही चांगली गोष्ट आहे. माझ्या सोबत प्रवीण देशमुख आहे. प्रवीण देशमुख खूप सिनियर आहेत. ते VJTI मध्ये लेक्चरर होते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत. डोंबिवलीला राहतात ते. मला सांगा, तुम्ही आज सकाळी इथे आलात,
बरोबर. काय म्हणणे तुमचं? नाही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून मागचे 5-6 वर्ष त्यांच्याच याच्यात ह्या युवकांनी बघितलेलं आहे, भारताला प्रत्येक क्षेत्रामध्ये हा भारत मागे जातोय. हा युवक आता अचानक जागा झालेला नाही. जेव्हा शिक्षण व्यवस्थेवरतीच घालायला सुरुवात केलेली आहे. बाबासाहेबांचं एक म्हणणं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तू गुरगुरणारच. हा युवक हा भरगटलेला नाहीये, हा अचानक आलेला नाहीये. अभिजित दिपके असेल किंवा हे निमित्त झालेलं आहे, परंतु यांच्या मनामध्ये हा असंतोष हा गेली 5-7 वर्ष 8 वर्ष आधीपासून होता. हा अचानक झालेला उद्रेक नाहीये. आणि जेवढं या युवकांना दमन करा आणि हा युवकच या देशाचं चित्र बदलू शकतो या विचारावरती मी ठाम आहे. तुम्ही शिक्षक आहात म्हणजे मी स्वतः प्राध्यापक होतो, व्हीजीटीला हेड होतो आणि 35 वर्ष आम्ही या विद्यार्थी चळवळीमधून मी आलेलो आहे. त्यामुळे विद्यार्थी चळवळ 40 वर्षापासूनची मी पाहिलेली आहे. त्यामुळे हा युवक नक्की या देशाचं चित्र बदलू शकेल. शिक्षण मात्र शिक्षणापासूनच त्यांना दूर करायचं हा जो कट आहे हा ह्या विद्यार्थ्यांनी हाणून पाडलेला आहे. अगदी नेमकं बोललेले आहेत. हा युवकच, हा विद्यार्थीच ही सिस्टीम बदलण्याचं काम करू शकेल. आणि मला असं वाटतं हळूहळू त्याची सुरुवात इथे झालेली आहे. ज्यांनी या आंदोलनाची चेष्टा केली त्यांनी इथे येऊन बघायला पाहिजे काय परिस्थिती आहे. अक्षरशः हजारो मुलं इथे येत आहेत, पोलीस येत आहेत, सरकार घाबरलेलं आहे, या मुलांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. आता मला कळलं की उद्याचा जो मार्च आहे संसदेवर त्याच्यावर बंधनं घातलेली आहेत, पण तरी सुद्धा हा मार्च निघणार आहे असं आम्हाला अभिजित दिपकेंनी सांगितलेलं आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली या मार्च मध्ये येणार आहेत. त्याचं नेतृत्व सुद्धा अभिजित बरोबर करणार आहेत. तेव्हा भेटूया उद्या सकाळी 20 तारखेला या संसदेवरच्या धडक मोर्चामध्ये.